काल अतिशय सुंदर ही फिफाची ओपनिंग सेरेमनी बघितली आणि मनात एक विचार आला की अरे यार, यामध्ये भारत का नाही? आय एम शुअर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं नक्कीच वाटलं असेल. बोलता विषयामध्ये आपले स्वागत. तर भारत का नाही याच्यापेक्षा आधी आपण हे बघू की भारत नाही तर भारताने काय गमवलं. फिफा मधल्या प्रत्येक पार्टिसिपंट देशाला फिफाकडून $12.5 मिलियन देण्यात आले, म्हणजे जवळजवळ 100 कोटी रुपये देण्यात आले. तर अर्थात भारताने हा फार मोठा निधी गमावला. दुसरं म्हणजे समजा भारतचं सिलेक्शन झालं असतं तर बरेच स्पॉन्सर्स पुढे आले असते. त्याच्यानंतर बऱ्याचशा फुटबॉल प्रशिक्षण शाळा सुरू झाल्या असत्या भारतामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढली असती. हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय गमवलं असं वाटतं. आणि अर्थात फिफामध्ये जिंकणं हे फक्त ट्रॉफी पुरतं मर्यादित नाहीये. त्याच्यामुळे एक देशाचा सन्मान वाढतो, दुसरे इन्व्हेस्टर्स पुढे येतात त्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. तर हे सुद्धा भारताने एक प्रकारे गमवलं असं मला वाटतं. तर भारताने भाग घेतलाच नाही का असं नाहीये. खरं तर भारताने पार्टिसिपेट केलं होतं. आणखीन भारत हे दुसऱ्या स्टेजपर्यंत, सिलेक्शनच्या दुसऱ्या स्टेजपर्यंत पोहोचलं सुद्धा होतं. भारत 3 देशांशी खेळलं, अफगाणिस्तान, कुवेत, आणखीन कतार, ह्या 3 देशांशी खेळलं आणि यातले 2 देश हे सिलेक्ट होणार होते. पण भारताचा नंबर अनफॉर्च्युनेटली 3रा होता, त्यामुळे भारत सिलेक्ट झालं नाही. तर आपण ह्याविषयी बोलू की भारत सिलेक्ट का नाही झालं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्पोर्ट्स हा भारतामध्ये सगळ्यात जरा खाली येतो. पहिल्यांदा आपण कॉलेजच्या शिक्षणावर जास्त जोर देतो आणि मग स्पोर्ट्सवर. आणि खरं तर स्पोर्ट्सचं प्रशिक्षण हे बाकीच्या देशांमध्ये 8 ते 10 या वयोगटामध्ये सुरू होतं. आपल्या इकडे साधारणतः ते अगदीच झालंच समजा शिक्षण सुरू, तर ते खरं तर उशिरा होतं खूप. त्यामुळे सुद्धा भारतामध्ये खेळाडू हे नीट असे तयार होत नाही. दुसरं कारण म्हणजे अर्थात आपलं भारत म्हणजे क्रिकेट प्रेमी. आपण असं पण म्हणू शकतो की भारताचा महत्त्वाचा स्पोर्ट हा क्रिकेट आहे, त्यामुळे कदाचित याकडे जास्त दुर्लक्ष, फुटबॉलकडे दुर्लक्ष होतं. पण मग जपानकडे बघा. जपान हा बेसबॉल खेळतो. तर बेसबॉल हा त्यांचा फेवरेट गेम आहे, फेवरेट स्पोर्ट आहे. पण तरी सुद्धा जपान हे फिफामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया बघा, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा क्रिकेट हा फेवरेट स्पोर्ट मानला जातो, सगळ्यात महत्त्वाचा स्पोर्ट मानला जातो. पण ऑस्ट्रेलिया सुद्धा फिफामध्ये आहे. बरं, गरीब कंट्रीज जर म्हटल्या तर जर जॉर्डन सारख्या कंट्रीज समजा जाऊ शकतात फिफामध्ये, तर भारत का नाही? तर ते सुद्धा समजत नाही. भारताचं पॉप्युलेशन एवढं आहे, प्रतिभा भरपूर आहे भारतामध्ये, म्हणजे स्पोर्ट्समध्ये चांगले चांगले खेळणारे असे आपल्याकडे निर्माण होऊ शकतात. फक्त प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे ते पुढे येऊ शकत नाही. तर भारताने नक्कीच प्रशिक्षण केंद्र हे उघडायला पाहिजे, स्पोर्ट्स प्रशिक्षण केंद्र हे उघडायला पाहिजे. आणि असतील तर त्यामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की जो निधी मिळतो प्रशिक्षण केंद्रासाठी तो जास्त करून ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये, आणखीन वरिष्ठ संघ यांच्यामध्ये जास्त खर्च होतो. तर ते सुद्धा थोडासा, तो खर्च जर कमी केला तर जास्त इन्व्हेस्टमेंट ही खेळाडूंवर आपण करू शकू. आणि 8 ते 10 या वर्षाच्या वयोगटामध्ये हे ट्रेनिंग जर सुरू केलं तर मला असं वाटतं नेक्स्ट फिफामध्ये नक्कीच आपल्याला भारत दिसेल. तुम्हाला काय वाटतं याविषयी? पुढच्या फिफामध्ये भारत ह्याच्यामध्ये असेल का? आणि अर्थात भारत तसं पुढे जात आहे, हळूहळू स्पोर्ट्सवर लक्ष देऊ लागलंय, पण ही जी प्रोसिजर आहे ही फार हळू चालली आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.